तुम्हालाही तुमच्या आयुष्यात वारंवार त्याच समस्या येत राहतात का? नातेसंबंध तुटतात, पैसा टिकत नाही, आरोग्य बिघडते. तुम्ही कधी विचार केला आहे का की समस्या खरोखर बाहेर आहे की आत? खरी समस्या परिस्थितीची नाही, तर आपल्या विचारांची मुळे आहेत. लेखिका लुईस एल हे सांगतात की आपण वर्षानुवर्षे तेच नकारात्मक विचार करत आलो आहोत आणि ते विचार आपल्या आयुष्यात परिस्थिती म्हणून परत येतात. म्हणून ज्या गोष्टींना आपण समस्या म्हणतो त्या प्रत्यक्षात आपल्या विचारांचे परिणाम असतात. जर तुम्ही सतत विचार करत असाल की मी पात्र नाही, तर तुम्हाला असे अनुभव येतील जे त्या विश्वासाला योग्य ठरवतील. बहुतेक लोकांच्या जीवनातील मुख्य समस्या माहिती आहे का? स्वतःला न आवडणे. आपण सतत स्वतःची टीका करतो, स्वतःला कमी लेखतो. आपल्याला सतत आपल्या चुका आठवतात. ही आत्मत्यागाची भावना हळूहळू आजारपण, भीती, अपयश आणि तुटलेले नातेसंबंध निर्माण करते. मी पुरेसा चांगला नाहीये हा विचार आपल्या बालपणात तयार होतो. कोणीतरी काहीतरी बोलतो आणि आपण ते खरे मानतो, पण तो त्यांचा विचार आहे. तो विचार तुमचा नाही. तो विचार तुम्हाला शिकवला गेला आहे आणि जे शिकवले गेले आहे ते बदलता येते. स्वतःला काही प्रश्न विचारा. मला कोणती गोष्ट सतत त्रास देते? मी स्वतःबद्दल मनातून काय विचार करतो? मला स्वतःबद्दल कोणती भीती आहे? तुमच्या उत्तरांमध्येच तुमच्या समस्येचं उत्तर सापडेल. आपण आपल्या आयुष्याचे निर्माता आहोत आणि बदलाची शक्ती ठेवतो. ज्या क्षणी आपण म्हणतो, हो मी माझे विचार बदलू शकतो, त्या क्षणी उपचार सुरू होतात. थोडा वेळ थांबा, डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, माझी स्वतःविषयी माझ्यातली भावना काय आहे? यातून आपल्याला समजतं की समस्या परिस्थिती नसते, ती विचारांची सवय असते. आत्मनकार ही मोठी अडचण आहे. मी पुरेसा नाही हा खोटा विश्वास आहे. मूळ कारण शोधल्याशिवाय बदल होत नाही. जबाबदारी स्वीकारणं म्हणजे शक्ती मिळवणं. जर तुमच्या आयुष्यात काहीतरी सतत चुकत असेल तर कदाचित समस्या बाहेर नाही. आजपासून एक गोष्ट ठरवा की मी स्वतःशी प्रेमाने वागणार, कारण बदलाची सुरुवात समस्या ओळखण्यापासूनच होते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.